नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 25वा परिमिती, त्रिकोण, आयत आणि चौरस। त्यातील पहिला प्रश्न, त्या सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो पाठ आहे हा जर व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे समजून घेतलं तर याच्यातला एकही मार्क तुमचा जाणार नाही। इतक्या छान पद्धतीने मी आज तुम्हाला ते समजून देणार आहे। तर पहिला प्रश्न पहा, एका त्रिकोणाचा बाजू 6 सेमी, 7 सेमी व 8 सेमी आहेत, त्याची परिमिती किती? आता या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोण तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता त्रिकोणाची बाजू देत असताना या ठिकाणी वेगवेगळं माप दिलेलं आहे। एका बाजू दिली 6, एक दिली 7 आणि एक दिली 8। परिमिती म्हणजे काय? या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती। मग आता या ठिकाणी काय करूया, 7 आणि 8 यांची जर बेरीज केली तर 15 होते। 15 मध्ये हे 6 मिळवले तर 21 होते। मग याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आपल्याला मिळाली 21। 21 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे दुसरा, 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? आता या ठिकाणी एक चौरस दिलेला आहे। या चौरसाची जी एक बाजू आहे ती 8 सेमी दिलेली आहे। मग याची एक बाजू दिली आहे। मग तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, चौरसाच्या चारही बाजूंचं माप सारखं असतं। मग ही 8, तर अशा किती बाजू आहेत? 1 2 3 4, म्हणून 8 गुणिले 4 या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल। मग 8 चोक 32, मग आता 32 सेमी, कारण 8 सेमी एक बाजू होती म्हणून चारही बाजूंचं जर बेरीज केली किंवा गुणाकार करून काढलं तर किती होत आहेत? 32। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा, सोबतच्या त्रिकोणाची परिमिती किती? आता परिमिती म्हणजे काय तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, सर्व बाजूंची बेरीज। मग या ठिकाणी 10 आणि 8 18 झाले। 18 मध्ये 6 मिळवायचे। 8 आणि 6 14 चे 4 हाताला 1, 1 आणि 1 2, तर याची परिमिती मिळाली 24। 24 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे चौथा, सोबतच्या आकृतीतील आयत YRL व ची परिमिती किती? आता याची परिमिती सांगितलेली आहे। मग या ठिकाणी 8 वरची बाजू आहे तर खालची ही काय येईल? 8 सेमी, कारण तुम्हाला आयताचा नियम माहित आहे, समोरासमोरील बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात। ही 8 म्हणून ही 8, ही 6 म्हणून ही पण 6। मग 8 आणि 8 झाले 16, 6 आणि 6 होतील 12। यांची बेरीज करूया। 6 आणि 2 8 होतात, 1 आणि 1 2 होतात। एकूण याची परिमिती मिळाली 28 सेमी। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे पाचवा, दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 7 सेमी असल्यास तिची परिमिती किती असेल? आता या ठिकाणी किती बाजू आहेत ते पाहूया, कारण प्रत्येकाची काय दिली बाजू सारख्या मापाची दिली आणि ती दिली आहे 7 सेमी। 1 2 3 4 5 ही बाजू परिमितीमध्ये पकडली जात नाही। मग गुणिले काय करणार? 5। 5चा टेबल 7 पर्यंत घेतला तर किती होतात? 35। इथं 35 दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे 6वा, सोबतच्या आकृतीच्या परिमितीमधील फरक किती? मग या ठिकाणी परिमिती, दोघी आकृत्यांची आता परिमिती शोधायची आणि त्याच्यातील फरक आपल्याला शोधायचा आहे। 18, तर हे पण येणार 18। 18 दोन्ही होतात 36।
हे 9 म्हणून इकडची बाजू 9, 9 दुनी 18, यांची करूया बेरीज. 6 आणि 8 14, 14 चे 4 हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि हातचा 1 5. त्यानंतर याचं माप बघूया. ही 12 म्हणून ही बाजू पण मिळाली 12, 12 आणि 12 24, 6 आणि 6 12, यांची जर बेरीज केली 4 आणि 2 6, 3 आणि 1 2 आणि 1 3 36. आता यांच्यातील फरक विचारलाय. मग फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. मोठी संख्या 54, त्याच्यातून 36 वजा करूया. 4तून 6 वजा होत नाही म्हणून इथं 4 जशास तसे. इकडनं 1 घेतला, इथं झाले 4, इथं झाले 14. 14 मधून 6 गेले तर 8 उरतात, 4 मधून 3 गेले तर 1. दोघींमधला फरक मिळाला 18 सेमी. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. एका चौरसाची व आयताची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 72 सेमी असल्यास चौरसाच्या बाजूंची लांबी किती असेल? आता प्रश्न कळला नसेल तर व्यवस्थित समजून घ्या. चौरस हा दिलेला आहे काय? चौरस. आणि आयत हा दिलेला आहे आयत. इथं काय सांगितलेलं आहे? चौरसाची आणि आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज सारखी आहे. आयताची परिमिती दिली आपल्याला 72 सेमी असल्यास चौरसाच्या बाजूंची लांबी किती असेल? चौरसांच्या बाजूची लांबी किती असेल? मग आता हे आपल्याला माप शोधायचं आहे. अशा वेळेस काय? 72 त्याची परिमिती म्हणून 72 लिहिले, त्याला 4ने भाग. का? कारण चौरसाला किती बाजू आहेत? 4, म्हणून त्याला 4ने भाग द्यायचा. 4 1 4, 7तून 4 गेले 3, हा 2 खाली जसा तसा. 8तून 8चा टेबल मध्ये 32 येतो 8 नंबरला म्हणून इथं घेतले 8. मग या ठिकाणी काय झालं? 4 8 32 0 0. उत्तर मिळालं आपल्याला 18. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. दिलेल्या त्रिकोणाची परिमिती 36 सेमी आहे. त्याच्या समान बाजूंची लांबी किती? आता याची परिमिती जी दिली आहे विद्यार्थी मित्रांनो समान आहे. कोणती? फक्त या 2 बाजूंची. मग ह्या ठिकाणी एक बाजू खाली आपल्याला दिलेली आहे. एकूण परिमिती 36. 36 मधून जी बाजू दिलेली ती वजा केली तर 2 बाजू किती मापाचा आहे? 30. या 30 ला जर 2ने भाग दिला तर उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 15. 15 दुने 30. मग एका बाजूचं माप मिळालं आपल्याला 15 सेमी. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. एका आयताची परिमिती 80 सेमी आहे. त्याची रुंदी 12 सेमी असल्यास लांबी किती सेमी असेल? या ठिकाणी एक आयत दिलाय. हा आयत, ह्या आयताची आपल्याला परिमिती दिलेली आहे 80 सेमी. त्यापैकी त्याची रुंदी दिलेली आहे 12 सेमी. मग या ठिकाणी रुंदी म्हणजे ही 12 आहे तर आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात. ही 12 म्हणून ही 12. 12 दुनी किती होतात? 12 आणि 12 24. मग या ठिकाणी 80 एकूण परिमिती, त्याच्यातून 2 बाजूंची परिमिती वजा करूया म्हणजे ती आली 24. या ठिकाणी 0, इकडनं 1 घेतला, इथं उरले 7. 10 मधून 4 गेले 6, 7तून 2 गेले तर 5. याची परिमिती मिळाली आता आपल्याला 56. आता 56ला आपण काय करणार? 2ने भाग देणार. 2ने का? कारण या ठिकाणी आपल्याला एकाच म्हणजे ही जी लांबी
एकाच चीज विचारलेली आहे, म्हणजे एकच बाजूचं माप विचारलेलं आहे, म्हणून याला 2 भाग देऊया. 2चा टेबल 2 पर्यंत घेतला तर 4 येतात. 5 मधून 4 गेले 1, 6 खाली जसास तसा. 2च्या टेबल मध्ये 8 नंबरला 16 येतात. 16 घेतले, उत्तर मिळालं आपल्याला 28. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा. एका बागेची परिमिती 40 मीटर आहे. बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे आहे. 70 रुपये प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत किती होईल? ह्या व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर करून घ्या, कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच खूप महत्वाचे आहेत. आता एका बागेची परिमिती दिलेली आहे. समजून घ्या, ही बाग आहे. या बागेची परिमिती दिलेली 40 मीटर. किती दिली आहे? 40 मीटर. बागेला तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे, म्हणजे 3 वेळेस राऊंड त्याला मारायचे आहेत. म्हणून काय करावं लागेल? 40 ही एक पूर्ण परिमिती, म्हणजे एका फेरीचं माप. मग 3 पदरी म्हणून त्याला 3ने गुणूया. हा 0 जसास तसा. 3चा टेबल 4 पर्यंत घेतला तर 12 होतात. मग 120 एवढं त्याचं काय मिळालं? माप मिळालं. त्यानंतर 70 रुपये प्रति मीटर. आता 120 मीटर आपल्याला काय मिळाले? त्याचं पूर्ण माप मिळालं. त्यानंतर याला कशाने गुणावं लागेल? 70ने. 70ने का? कारण एकाच विचारलेलं या ठिकाणी. 70 रुपये प्रति मीटर आपल्याला काढायचं 120 मीटरचं, म्हणून त्याला गुणूया. 1 2 0 जशास तसे. 7 दुनी 14 चे 4, हातच्याला 1, 7 1 7 आणि 1 8. 8400 रुपये. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते दिलेले आहेत.